मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। तुमका तर आतापर्यंत समजला असातच की आजची गोष्ट खयची असा, पण जेव्हा ही गोष्ट मी ऐकलंय तेव्हा अक्षरशः कधी एकदा ती मी तुमका सांगतोय असं माझं झालं होतं। कारण फोंड्या घाटात असो काही प्रकार घडात ह्याचं मी विचारसुद्धा करूक नाही होतंय। इतकी भयंकर गोष्ट असा आणि हो अनुभव एका कोंबडी नेणाऱ्या ट्रकवाल्या केलो होतो। आता नेमका काय घडला तर आपण सविस्तर बघूया, पण त्याआधी अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर आधी सबस्क्राईब करा। चला तर मग वळूया आपल्या आजच्या भयंकर अनुभवाकडे। तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांनी फोंडा घाटासून प्रवास केला असालच, किंवा फोंडा घाट ह्या नाव तरी तुमच्या कानावर कधीतरी पडला असात। तर ह्याच घाटावरचो एक अनुभव माझ्या कानी पडलो। तरी जवळजवळ 2008 काय 9 साली ह्यो प्रकार त्या ट्रक ड्रायव्हरांसोबत घडलो होतो। आणि त्या ट्रक ड्रायव्हरांचं नाव होतं सचिन। तर त्यांच्याकडे एक टेम्पो होतो, म्हणजे कोंबड्यांचो टेम्पो। जर तुम्ही बघला असाल चिकन सेंटरच्या बाहेर कोंबड्याचा एक टेम्पो लागता, मागे संपूर्ण लोखंडी पिंजऱ्यांमध्ये ती कोंबडी भरून ते थंय घेऊन येतात। तर तसंच काहीसं त्यांचा तो टेम्पो होतो आणि ते कोल्हापुरात राहायचे आणि कोल्हापुरातून 150-200 अशी कोंबडी भरायचे आणि कणकवलीत घेऊन यायचे आणि थंय त्यांची काही ठराविक दुकानं होती, त्यांना ती कोंबडी ते द्यायचे। असं काहीसं त्यांचं तर काम होतं आणि बरीच वर्ष ते ह्या काम करत इले होते। पण एक दिवशी त्यांका जो काय वाटेत अनुभविलो तो अनुभव ते पुऱ्या जन्मात विसरूक शकत नाही होते, इतको तो भयंकर अनुभव होतो। तर त्या दिवशी झाला असा होता, त्यांचा जो टेम्पो होतो तो अचानक बिघडलो, म्हणजे काहीतरी त्या टेम्पोचं काम इला ज्यामुळे त्यांका नेहमीसारखं जाऊक जमाक नाही। म्हणजे ते नेहमी कोल्हापुरातून दुपारीच बाहेर पडायचे आणि संध्याकाळी 6-6:30 पर्यंत कणकवलीत येऊन जी काही ठरलेली दुकानं असायची त्या दुकानांमध्ये कोंबडी द्यायचे आणि परत रात्री ते कोल्हापुरात निघून जायचे आणि 10-10:30 पर्यंत आपल्या घराकडे जाऊन पोचायचे। तर असं काहीसं त्यांचं दिनक्रम होतं। पण त्या दिवशी नेमकं त्यांचं टेम्पो बंद पडल्यामुळे त्यांका दुपारी काय जाऊ गावाक नाही। आणि तुमका तर माहिती असा ह्या चिकन सेंटरमध्ये रोजच्या रोज कोंबडी हाणूची लागतात। त्यामुळे ह्यांनी त्या दुकानदारांका फोन केल्याने आणि ते म्हणाले की असं टेम्पोचं प्रॉब्लेम झालो, त्यामुळे मी संध्याकाळी तर येऊ शकत नाही, पण उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत मी कोंबडी घेऊन येतोय। म्हणजे त्या दुकानदारांकडे त्या दिवसभरापुरती कोंबडी होती, पण पुढच्या दिवशी जी कोंबडी लागणार होती ती नसल्यामुळे त्यांना सकाळीच येऊचं लागणार होतं। त्यामुळे त्यांनी टेम्पो वगैरे नीट करून घेतल्याने आणि रात्री जेवण वगैरे 12च्या दरम्यान कोल्हापुरातून ते येऊक निघाले। तरी 6 वाजेपर्यंत ते आरामात कणकवलीत येऊन पोचणार होते आणि असंच काहीसं त्यांनी विचार केल्याने होतो। आणि 6 वाजता इल्यानंतर ते सकाळीच त्या ठरलेल्या दुकानांमध्ये जाऊन ते कोंबडी वगैरे देणार होते आणि मग दिवसभर त्यांना ती कोंबडी विकू गावणार होती। तर असं काहीसं त्यांनी फोन बिन करून आधीच कळवलेला होता। तरी जवळजवळ 200-250 कोंबडी त्या टेम्पोत भरलेली होती आणि त्या टेम्पोच्या मागे 2 कप्पे होते, उजव्या बाजूक एक आणि डाव्या बाजूक एक, आणि त्याका छोटे छोटे कप्पे आणि त्या कप्प्यांमध्ये ती सगळी कोंबडी भरलेली होती। आणि त्यांनी असं रात्रीचा प्रवास याआधी 2दा-3दा केलेलो होतो, त्यामुळे ही काय त्यांची तशी पहिली वेळ नाही होती। आणि ते नेहमी येताना फोंडा घाटासूनच यायचे, तो त्यांचं नेहमीचाच रस्तो होतो। म्हणून ह्या वेळेकसुद्धा त्यांनी फोंडा घाटानंच येऊचा ठरवल्याने होता आणि ते त्याच घाटाने येतसुद्धा होते। सगळा काही एकदम व्यवस्थित चालला होता आणि ते जरा थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर थोडा थोडा धुका पडलेला। पण जसं त्यांका फोंडा घाट लागलो तसा अचानकच धुक्याचं प्रमाण वाढला। पण ही काय विचित्र अशी गोष्ट नाही होती, घाटात धुक्याचं प्रमाण हे जास्तच असतं, त्यामुळे त्यांनी काय एवढं विचार करूक नाही। फक्त झालं असं की धुक्या जास्त असल्यामुळे त्यांच्या गाडीचं वेग थोडं त्यांका कमी करूचं लागलो, त्यामुळे ते जरा हळूहळूच घाट उतरत होते। पण घाट उतरता उतरता वाटेत अचानक त्यांचं टेम्पो हललो, म्हणजे असं वाटलं की काहीतरी चाकाखाली दगड बिगड इलो किंवा एखादं खड्डो वगैरे। पण त्यांका समजाक नाही
कारण वाटेत तेंका दगड किंवा खड्डो असो काय दिसाक नाही होतो. पण अचानक असो घडावकन आवाज येल्यामुळे ते जरा एकदम बाचाकले. पण तेव्हा आपल्या तेंका वाटला की कदाचित माका दिसला नसात, काहीतरी चाकाखाली इला असात, म्हणून त्यांनी एवढं काय लक्ष देऊक नाही आणि पुढे ते आपले चलाक लागले. पण जसे ते जरा अजून पुढे जातात तसं परत एक मोठ्यान आवाज येलो आणि ह्या वेळेक त्यांच्या डाव्या बाजूकडसून ट्रक अक्षरशः उचललो. म्हणजे त्यांका एका क्षणासाठी असा वाटला की डाव्या बाजून कोणतरी येऊन त्यांका मोठ्यान धडाकला आणि आवाजसुद्धा एकदम मोठ्यान इलो होतो. पण त्यांच्या आजूबाजूक एक वाहन नाही होता आणि घाटात एवढ्या रातचा कोण तेव्हा प्रवास करत नसायचा. त्यामुळे जसं तो आवाज येता तसे जरा घाबरले आणि त्यांनी पटकन आपलं टेम्पो पुढे जाऊन थांबवल्याने. कारण काय झालं तर त्यांका समजलात नाही. असा डाव्या बाजून येऊन कसा कोण आपटात. पण आवाज इलो आणि टेम्पोसुद्धा हल्लो, त्यामुळे काहीतरी आपटलं नक्की. म्हणून त्यांनी टेम्पो बाजूक लावल्याने आणि नेमका काय झाला, खय कोण आपटला की काय ह्या बघूसाठी ते टेम्पोसून खाली उतरले आणि मोबाईलची बॅटरी चालू करून ते टेम्पोच्या डाव्या बाजून बघूक लागले की नेमका झाला काय. जसे ते थंय येऊन बघतात तर टेम्पोची जी डाव्या साईडची जाळी होती ती अशी एकदम वाकलेली आणि सगळी जी कोंबडी होती ती अशी एका बाजूक झालेली. म्हणजे काहीतरी हय येऊन फाटकन बसला. ह्या तर तेंका समजला, पण असं काय येऊन बसाक शकता, कारण आजूबाजू खयचं वाहन नाही, कोण माणूस नाही. खयचो प्राणी बिनं आपटलो असत तर तसाव काय तेंका दिसाक नाही. आजूबाजूक त्यांनी सगळीकडे बघितल्याने पण तसा तेंका कायच आढळून येऊक नाही. त्यामुळे मग ते आपले विचार करत करत परत आपल्या टेम्पोत येऊन बसले आणि म्हणाले, मरांदे आपण जाऊया. असा म्हणान त्यांनी आपलं टेम्पो चालू करू घेतल्याने. पण जसे ते टेम्पो चालू करतात तर टेम्पो काय चालू होईना. एकदा दोनदा त्यांनी प्रयत्न केल्याने पण टेम्पो काय चालू झालो नाही. म्हणजे त्यावेळी त्यांच्यासोबत काय घडत होता ताच काय त्यांका समजा नाही होता. पण ते आपले परत परत प्रयत्न करून बघत होते आणि त्यांनी नुकताच टेम्पोचं कामसुद्धा करून घेतलेल्याने. त्यामुळे त्यांका आपल्या वाटलं की परत टेम्पो खराब झालो की काय, कारण तेव्हासुद्धा तो बंदच पडलेलो. पण त्या मेकॅनिकलने काहीतरी केल्यान आणि तो मग चालू झालो. पण तेव्हा तो म्हणालो होतो की जास्त इंजन तापला तर मध्येच कधीतरी बंद पडाक शकता, तेव्हाच 5 मिनटं थांबा आणि मग प्रयत्न करून बघा. त्यामुळे त्यांना वाटलं की असंच काहीतरी झालं असत, कारण कोल्हापुरातून बाहेर पडल्यानंतर ते वाटेत काही थांबले नाही होते. त्यामुळे इंजन तापलं असत, म्हणून ते 2-3 मिनटात थांबले आणि अशीच वाट बघित होते. पण जेव्हा ते टेम्पोत बसले होते तेव्हा त्यांच्या कानावर एक आवाज पडलो आणि तो आवाज काही माणसांचा होतो. 2 माणसं आपापसात काहीतरी बोलत होती. तो माणसांचा आवाज ऐकून हे आपले विचार करूक लागले की एवढ्या रातचा ह्या घाटात कोण लोक बोलतात. म्हणून ते आपले त्या आवाजाच्या दिशेने वळण बघूक लागले. तर तो आवाज त्यांच्या टेम्पोच्या मागसून येत होतो. त्यांनी खिडकीसून मागे डोकावून बघितल्याने तर त्यांना लांबवर एका कटड्याच्या बाजूक एका स्कूटरवर एक माणूस आणि कटड्यावर दुसरं माणूस बसलेलो दिसलो. म्हणजे बाहेर एकदम चांदणा पडला होता आणि त्या चांदण्याच्या प्रकाशात त्यांका त्या कटड्यावर स्पष्ट काळी आकृती म्हणजे माणूस एक बसलो, एक गाडीच्या सीटवर बसलो आणि ते दोघवले आपापसात बोलतात या स्पष्ट दिसला. आणि नुसतं दिसतच नाही होतं तर त्या दोघांच्या बोलण्याचा आवाजसुद्धा हळूहळू यांच्या कानी पडतसुद्धा होतो. त्यामुळे त्या दोघांका बघून पहिल्यांदा आपल्या यांका वाटला की कोणतरी रात्रीचे बेवडे असतात ते असे घाटावर येऊन बसतात, असेच कोणतरी असतील. आणि अक्षरशः ते मोठमोठ्यानं हसत खिदळत. आणि तुमका माहिती असा एकदा दारू चढली की माणसाक बोलाचं काय भान रवत नाही, कधी मोठ्या नाराडतात तर कधी काय. तर तसाच त्यांचं ते चालू होतं. पण हे म्हणाले की मरांदे आपल्या काय करूचा, म्हणून ते आपल्या टेम्पोतच बसले. 5-1 मिनटात त्यांनी वाट बघितल्याने आणि त्यानंतर ते आपलं टेम्पो परत चालू करूक लागले. पण ह्या वेळेकसुद्धा टेम्पो काय चालू होत नाही होतो. आणि त्या मेकॅनिकलने त्यांना सांगितलेल्यान की 5 मिनटानंतर टेम्पो चालू करून बघा, तो चालू होतलो. पण टेम्पो चालू न झाल्यामुळे आता करूचा काय ह्या त्यांका समजा नाही होता. मग त्यांनी म्हटल्याने आता तेकाच एकदा फोन लावून विचारतंय, कारण अजून काय पर्याय नाही होतो. त्यांनी तरी काय सांगितल्यानंतर सांगित. म्हणून त्यांनी आपलं फोन बाहेर काढल्याने आणि त्या मेकॅनिकलचा नंबर शोधून ते तेका फोन लावूक गेले. पण जसे ते तेका फोन लावतात तसा त्यांका समजला की त्यांच्या मोबाईलाक तर रेंजच नाही. म्हणजे ते त्या घाटात असल्यामुळे त्यांचं मोबाईल काय रेंज पकडत नाही होतो. आता मोबाईलवर नाही म्हटल्यावर करायचं काय,
ह्या तांकां कळत नाही होता, कारण कोणची मदत मागूची तर मागसून पुढसून खंयची गाडी येत नाही होती. तेवढ्यात तांकां आठवला की ती 2 माणसं तर मागे बसली आहेत, त्यांच्याकडे फोन असतात. त्यांचो एखाद्याचो फोन घेतय आणि त्या मेकॅनिकलका फोन करतय. म्हणून ते पटकन टेम्पोसून खाली उतारले आणि मागच्या दिशेने वळाले. अजूनव तांकां त्या ठिकाणी ती 2 माणसं दिसा होती, एक गाडीवर आणि एक कटड्यावर बसलेलो. आणि ते अजूनव एकमेकांशी काय काय बोला होते आणि तो आवाजसुद्धा हेंका स्पष्ट कानी पडा होतो. म्हणून हे आपले त्यांच्या दिशेने हळूहळू जावक लागले. पण तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती नाही, एकदम असं वारो इलो आणि वाऱ्याबरोबर एकदम थंयचं धुक्याचं प्रमाण वाढला. म्हणजे तुमका माहिती असत घाटावर अचानक धुक्या येता आणि अचानक नाहीसा सुद्धा होता. तसंच काहीसो प्रकार घडलो. एकदम थंय धुक्याची दाट चादर इली, ज्यामुळे तांकां थंयसून जी मगाशी ती 2 माणसं दिसा होती ती आता हळूहळू दिसेनाशी होऊक लागली. पण धुक्या वाढल्यामुळे ती दिसत नाहीत असो काहीसो विचार करून ते आपले सरळ थंयच जावक लागले, कारण ते तर थंय बसलेले आणि त्यांचा आवाज तर यांच्या कानी पडा होतो. त्यामुळे ते आपले चलत चलत त्या कटड्याच्या दिशेने जायत होते. पण जसे ते त्या कटड्याच्या जवळ येऊन पोचले आणि त्यांनी थंय बघितल्याने तर ना थंय ती 2 माणसं होती आणि ना त्यांची थंय ती गाडी होती. सगळा एकदम नाहीसा होऊन गेला होता. ते एका क्षणासाठी चांगलेच घाबरले, कारण 5-6 सेकंदापूर्वी त्यांचा आवाज एकदम जवळसून येत होतो. 10-12 पावलांचाच अंतर त्यांच्यामध्ये होता आणि अचानक त्यांचा आवाजही गायब झालो आणि ती माणसंसुद्धा गायब झाली. आणि असा होणं तर शक्यच नाही होता. तो पोचल्या पोचल्या त्यांका समजला की हो काहीतरी भयंकर विषय असा. पण ते इतके दिरिष्ट होते की त्यांनी थंय आंग काढूक नाय. हे टेम्पो चालक, ट्रक ड्रायव्हर हे दिरिष्ट माणसं असतात, कारण रातचो प्रवास करताना एक दिरिष्टच माणूस लागता. नाहीतर असे प्रकार घडले तर त्या माणसाचं थंय अक्षरशः काळजाचं पाणी होत. पण एवढा सगळा होऊनसुद्धा हे ते अजिबात घाबराक नाय. त्यांका कळाला होता की ती भुताटकीचा. पण ते मनोमन विचार करूक लागले की मरांदे, आपल्या काय करूचा असा, ती गेली असत खंय ती, आपण परत जाऊया असा मनान अक्षरशः ते वळान परत आपल्या टेम्पोकडे येऊक लागले. आणि एवढा सगळा अशा वेळेत करणं साधासुद्धा काम नसता, पण त्यांनी त्या केल्याने आणि म्हणूनच ते त्या दिवशी वाचले. नाहीतर त्यांचा काय खरा नाही होता, कारण रात्रीच्या वेळेक थंय कोण नाही होता आजूबाजू आणि ते एकटे त्या भुताटकीच्या तावडीत सापडले होते. पण म्हणतात ना, जोपर्यंत माणसाचं मन खंबीर असा तोपर्यंत खंयचीच भुताटकी त्याचा वाकडा करूक शकत नाही. त्यांनी मनोमन देवाचं नाव घेऊक सुरुवात केल्याने आणि देवाचं नाव घेत घेत ते आपल्या टेम्पोकडे धावत इले आणि इलेले ते पटकन बसले आणि देवाचं नाव घेतच त्यांनी टेम्पो चालू केल्याने आणि ह्या वेळेक पहिल्याच झटक्यात तो टेम्पो चालूसुद्धा झालो. जसं टेम्पो चालू होता तसे ते थैसून सुसाट खाली उतराक लागले आणि त्यानंतर त्यांनी टेम्पो थांबवकत नाही. ते सरळ कणकवली येईपर्यंत अगदी सुसाट गेले आणि कणकवली इल्यानंतर ते अखेरीस थांबले आणि एका चहाच्या टपरीवर त्यांनी चहा वगैरे पिल्याने तेव्हा त्यांना थोडा बरा वाटला. आणि मग त्यानंतर ते ठरलेल्या पहिल्या दुकानाकडे गेले आणि कोंबडी काढूक लागले. पण ज्या वेळेक त्यांनी कोंबडी काढूक घेतल्याने तेव्हा त्यांना जा काय दृश्य दिसलं, ता दृश्य बघून त्यांच्या पायाखालचीच जमीनच सराकली. म्हणजे रात्री एवढा सगळा घडला तेव्हा त्यांचं ह्याच्याकडे लक्षच गेलो नाही होतं. पण जेव्हा ते कोंबडी काढूक गेले तेव्हा त्यांना असा दिसला की त्यांच्या टेम्पोच्या मागे डाव्या बाजूक जो पिंजरो होतो त्या पिंजऱ्यातली सगळी कोंबडी, अक्षरशः सगळी कोंबडी मेलेली होती. एकव कोंबडी जिती रावाक नाय, पण उजव्या बाजूची कोंबडी मात्र सगळी जिवंत होती. या दृश्य बघून ते चांगलेच हादरले. म्हणजे थंय जा काय होता ता सगळा त्या कोंबड्यांवर गेला आणि त्या सगळ्यांचं जीव गेलो. म्हणजे थंयची किती भयंकर ती ताकद होती, किती वाईट ती शक्ती होती याचं तुम्ही अंदाजो लावू शकतास. दुकानदारांनी जेव्हा विचारल्यान की हा असा कसा झाला, एकाच बाजूची कोंबडी कशी काय मेली, तेव्हा त्या ड्रायव्हरांनी तो सगळं प्रकार त्यांना सांगितल्याने तेव्हा तो दुकानदारसुद्धा चांगलंच हादरलो. इतक्या भयंकर सगळा त्यांच्यासोबत घडला ह्या त्यांना खराच वाटाना. म्हणजे वाटेत जेव्हा त्यांच्या टेम्पोवर जोरात फटको बसलो तेव्हा ता सगळा त्या कोंबड्यांवर गेला. कदाचित ती कोंबडी थंय नसती तर ह्या सगळा त्यांच्याच अंगावर येऊन बसणार होता.
आणि म्हणूनच रातचे खूप अपघात होतात आणि अपघातात लोक दगावतात. त्याचं मागचं कारण ह्यासुद्धा एक असू शकतं. पण यांच्या नशिबान ह्यांचं जीव वाचलो, पण त्या कोंबड्यांचं जीव मात्र गेलो. म्हणजे हे सगळं प्रकार ज्या ठिकाणी घडलो त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी असं वाईट घडला होता. आणि ती 2 माणसातही दिसत होती ती भुताटकी होती. म्हणजे कदाचित त्या दोघांचं थंय जीवसुद्धा गेलो असत आणि त्यांचेच आत्मे ते भटकत असतील. आता त्यांनी एवढं खोलात काय कोणाक विचारूक नाही, पण हे अनुभव मात्र त्यांनी या फोंडा घाटात घेतलेलो होतो. पण ह्या दिवसापासून त्यांनी मात्र ठरवल्याने की कायव झाला तरी रातचा या फोंडा घाटान अजिबात यायचं नाही. तेव्हापासून ते दुपारचे जेवक लागले आणि जर मध्ये काय असा झाला तर ते सरळ दुकानदारांका फोन करून सांगायचे की आज काय मी येऊ शकत नाही, पुढच्या दिवशी दुपारी येईन. आणि त्या रात्री जेव्हा हे सगळं प्रकार त्यांच्यासोबत घडलो तेव्हा त्यांच्या ना गळ्यात काय होतं ना हातात काय होतं, म्हणजे देवाचं असं कायच नाही. पण तरीसुद्धा त्यांचं मन खंबीर होतं आणि मनात त्यांचे देव होतो आणि देवाचं ते नाव घेत राहिले. म्हणूनच ते त्या मोठ्या संकटातून वाचले आणि त्यांच्यावर जा काय होतं तर त्या कोंबड्यांवर उलाटलं. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असो काहीसो भयंकर अनुभव होतो ह्या ट्रक ड्रायव्हरांचो. आता ह्याबद्दल तुमका काय वाटतं? तुम्ही असो खयचो अनुभव ह्या घाटात घेतलास काय, किंवा तुम्ही असले कधी प्रकार ह्या घाटात ऐकला असाल तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून ह्या व्हिडिओक लाईक करूक नसाल तर नक्की आधी लाईक करा आणि सबस्क्राईब तर केला असालच. चुकान जर कोणचा रावला असत तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको, जेणेकरून ही गोष्ट त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचत आणि ते सुद्धा जरा सावध होतील आणि रातचो प्रवास करूचा टाळतील. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.